इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगर जवळील रेजन्सी एव्हाना या गृहप्रकल्पात क्षुल्लक कारणावरून एका वॉचमॅनला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिसांकडून टाळाटाळ होत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे। संतोष बंडू माळवी हे मारळगाव येथे वास्तव्यास आहेत आणि ते रेजन्सी एव्हाना प्रकल्पातील ब्ल्यू बेल्स इमारतीत वॉचमॅन म्हणून काम पाहतात। घटनेच्या रात्री सुमारे 11 वाजता संतोष लॉबीमध्ये बसलेले असताना फ्लॅट नंबर 2102 चे सदनीधारक माधव संपाते हे 2 जणांसह तेथे आले। त्यांनी संतोष यांना पार्किंगमधील कुत्रे हटवा अशी सूचना केली, मात्र ते माझ्या कामाच्या मर्यादेत येत नाही असे संतोष यांनी सांगितले असता माधव यांना संताप आला। त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह संतोष यांच्यावर हल्ला चढवून बेदम मारहाण केली। या मारहाणीमध्ये संतोष यांच्या नाकाचे हाड तुटले असून त्यांना उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। या झटापटीत लॉबीतील काही साहित्यांचीही तोडफोड करण्यात आली। विशेष म्हणजे ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असतानाही टिटवाळा पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे। या प्रकरणामुळे सदनीधारकांमध्ये तीव्र रोष पसरला असून न्याय मिळावा अशी मागणी करण्यात येत आहे। माझं नाव संतोष माळवे, रेजन्सी एव्हाना इथे काम करतो। ब्ल्यू बेलमध्ये तिथे 11:15 जेवायला बसलो होतो तेव्हा 2 जण बिल्डिंगमधले आले। त्यांच्याबरोबर 2 जण होते। ते मला बोलले, बाबा पार्किंगचे कुत्रे का नाही हाकले? तर मी बोललो का बाबा कुत्रे हाकलायचं काम नाही माझं काम इथे लॉबीमध्ये कोणी आलं गेलं त्याच्या एंट्री करायला। या गोष्टीवरून त्यांना राग आल्यानंतर त्यांनी मला शिवगाळी केली आणि मारायला चालू केली। कुठे लागले? माझे नाकाला लागले, छातीला लागले, डोक्याला लागले, नाकाचं हाड मोडले, छातीत मुक्का मार लागले, डोक्याला लागले। पोलीस येऊन गेले? टिटवाला पोलीस स्टेशनला कंप्लेंट टाकलेली आहे।